किती लोक आनंदित आहे. बोला हालेलुया. आज आपण एक वचन वाचूया की मला परमेश्वराने 1-2 दिवस मला एक सांगायचं, एक विषय परमेश्वराने दिला, पण काल परत परमेश्वराने दुसरा एक विषय दिला. हालेलुया. तर उत्पत्ती याचा 22वा अध्याय काढू आपण. 22वा अध्याय आणि नाही 22वा अध्याय आणि 13 वचन. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, याचा अर्थ परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. तुम्ही हालेलुया जर म्हटले तर मला पॉवर मिळेल. आता माईक पण नाही मोठ्याने बोला. हालेलुया. आता मला तुम्ही एनर्जी कोणी द्यायची म्हणा ना. कोणी एनर्जी द्यायची? कोणी द्यायची? गळलवर नका बसू राव. कसं बसा जरा. मर्द आहेत आपण. पुरुष कसे बसतात? मर्दावानी. आणि लेडीज पण कशा असतात? ते एक मर्दाचाच प्रकार आहेत. ते पण कशाच आहे? कुठून आल्या स्त्रिया? कुठून आल्या? पुरुषापासून. पहिला आदामाला काय केलं? बायबलमध्ये काय सांगितलं म्हणा? आदामाला गाढ झोप लावून टाकली आणि आदामाची काय काढली? फासळी काढली आणि तिच्यापासून कोणाला तयार केलेला आहे? मग मर्दाचा गुण कोणामध्ये पाहिजे? हे दोघं वेगळे आहेत का? नाही. आता हे पुरुष आहे आणि ही स्त्री, हे वेगळे वेगळे आहे का? हे कसे आहे म्हणा? एक पेन नाही. एक पेन नाही बरं का. एक देह आहे म्हणा. एक देह आहे. स्माइल देऊन म्हणा एक देह. हालेलुया. हालेलुया. तर त्या 13 वचनामध्ये असं सांगितलं की अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले. कुठं वर दृष्टी कुठं केलेली आहे? वरती दृष्टी केलेली आहे. मागच्या हप्त्यामध्ये पण काय झालेलं आहे? डोळ्याबद्दल सांगितलेले. आणि मगाशी पण सांगितलं जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नको. त्याच्या ठाई काय आहे? पित्याची प्रीती नाही. जग व जगात काय आहे? देहाची वासना. त्याच्यानंतर काय आहे? डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराच्या विषयीची काय आहे? हुशारकी आहे. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही तुमची दृष्टी जगाकडे लावायची नाहीये. हालेलुया. कुठं दृष्टी लावायची? शेजारच्यानी बंगला बांधला म्हणून तुम्ही तुमची झोपडीमध्ये काय फास घ्यायचा का काय? तिने साडी घेतली भारी, तुम्ही साडीने मग काय दुरीने फास घ्यायचा का काय? सांगा बरं. बोला ना. माझा विषय काय आहे की अब्रामाने त्याची दृष्टी कुठं लावलेली आहे? वर लावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि वर लावल्यानंतर काय झालेलं आहे? त्याला झुडपामध्ये काय झालेलं आहे? एडका मिळाला. आपाप मिळाला. लोकांना असंच आपाप लागत आहे. अदुगर देवा मला एडका दे. मग एडका दिल्यानंतर मी काय करतो? मग मी विधी तयार करतो आणि विधी तयार केल्यानंतर मी काय करतो? लेकराला काय करतो? बलिदान करत आहे. परमेश्वर तुम्हाला मला अधिक काय करायला लावत आहे? पहिलं 1 नंबर परमेश्वर तुमचा विश्वास बघत आहे. तुमचा विश्वास किती मोठा आहे तो बघत आहे. परमेश्वराने अब्रामाचा काय पाहिलेला आहे? विश्वास पाहिलेला आहे. तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो म्हणजे काय आहे? तुमच्याकडे माझ्याकडे तुम्ही विश्वास तुम्ही आणि मी ठेवत असेल तर तुमच्या आणि माझ्याकडे स्वर्गाची चावी आहे. कुणाची चावी आहे? स्वर्ग आहे आपल्याकडे. स्वर्ग आपल्या नावावर आहे. विश्वास जर ठेवत असेल तर कुठून भेटणार आहे तुम्हाला? बायबल मध्ये सांगितलं. यहोवा 3:27 मध्ये वाचा. फास्ट मध्ये वाचा. यहोवा 3:27 मध्ये पटापटा बायबल वाचत चला. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मनुष्याला स्वर्गातून मिळाल्या वाचून काहीच मिळू शकत नाहीये. कुठून मिळत आहे? कुठून मिळत आहे? बोला ना. कुठून मिळत आहे? स्वर्गातून मिळत आहे. हालेलुया. शारून तू थोडा तिकडे बस. तू इथे. हालेलुया. कुठून मिळत आहे? बोला म्हणा. शेजारच्याला म्हणा स्वर्गातून मिळत आहे. आबा पप्पा पिता डॅडी माता
हे ठीक आहे, माध्यम आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट यहोवा काय सांगत आहे की स्वर्गातून मिळाल्या वाचून पृथ्वीवर मनुष्याला काही भेटू शकत नाही. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग खोलण्यासाठी तुम्हाला ना मला काय करावं लागेल? अर्पण करावं लागणार आहे. हालेलुया. स्वर्ग खोलण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागणार आहे? अर्पण करावं लागणार आहे. विश्वास आहे. विश्वासानंतर सेकंड जी गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे? देवाची इच्छा तुम्हाला आणि मला काय करायचे? पूर्ण करायची आहे. काय सांगितलं त्या वचनामध्ये? 22 वचनामध्ये ते 3:27 राहू देते आणि 22:1 मध्ये वाचा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लावले. त्याने अब्राहाम अशी हाक मारली. तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. तुझा लेकरू घेऊन तू काय कर? माझ्यासाठी तू बलिदान करायचं आहे. तुम्ही आणि मी देवासाठी जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत स्वर्ग खुलत नाहीये. आमेन. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आवाजामध्ये दम नाही राहील. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. विश्वासानंतर दुसरी गोष्ट काय आहे? अर्पण आहे. ज्या वेळेस तुम्ही आणि मी अर्पण करत आहे स्वर्ग खुलत आहे. आपल्या हालेलुया. काय खुलत आहे? स्वर्ग खुलत आहे. बस काय खुलत आहे? तुम्ही आणि मी केल्यानंतर. आमेन. अब्राहामाने काय म्हटलं नाही? अगोदर मला दे. अगोदर तू परमेश्वरासाठी उभा राहा. परमेश्वर तुझ्या त्याच्यानंतर काय करणार आहे? तुला आशीर्वादित करणार आहे. कोणाला? अब्राहामाला काय केलं परमेश्वराने? येडका दिला. येडका म्हणजे काय आहे? उत्तम गोष्ट परमेश्वराला केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला उत्तम ती गोष्ट देणारा परमेश्वर आहे. लेकराला कापायला घेऊन गेलेला आहे. कोणाला कापायला घेऊन गेलेला आहे? लेकुंता एक पुत्राला म्हातारपणे झालेल्या लेकराला काय करू लागलेला? अब्राहाम कापायला निघालेला आहे. पुढे निघालेला आहे. मोरिया देशात डोंगरावर गेला पाय पाय. 2 सेवक घेऊन गेला आणि मुलाला पण घेऊन गेला. मुलगा म्हणतोय, बाबा आपण हो मार्पण करायला चाललेला आहे, पण आज त्याला काय नाहीये? कोकरू नाहीये. कुठं नाहीये? त्याच्यामध्ये सांगितलं बघा ना, 5 मध्ये वाचा. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवा जवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. तेव्हा अब्रामाने उमारपणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्यासाठी याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम इसाकाने आपल्या बाबाला म्हटलं, बाबा बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा विस्तव व लाकडे आहे. विस्तव व लाकडे आहे. उमारपणासाठी कोकरू कोठे आहे? अर्पणासाठी खोकरू कुठे आहे? अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः देव स्वतःहून उमारपणासाठी कोकरू पाहून उमारपणासाठी खोकरू पाहून देणार आहे. लेकराला काय सांगितलेलं आहे? लेकराला द्यायचं शिकवतोय. काय शिकवतोय? अगोदर द्यायचंय. काय करायचंय? अगोदर द्यायचंय. ते मिरच्याच्या खाळ्यावर लोकांना सवय, देवा तू मला दे. म्हणजे होमबली करायला काय पाहिजे? स्वतःचं अर्पण पाहिजे. तर काय सांगितलं? स्वतःचं पाहिजे, दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याच्या खिशातून द्यायचे नाही, बापाच्या खिशातून द्यायचे नाही, आईच्या खिशातून द्यायचं नाही, दुसऱ्याच्या धंद्याच्या याच्यातून द्यायचं नाही, स्वतःच्या याच्यातून द्यायचं. मला स्वतःच्या याच्यातून. काय काय म्हणतात? काही बहिणी म्हणतात, माझ्या नवऱ्याला पगार झाला तो देत नाही. अरे तुझा नवरा नाहीये. सगळ्यात महत्वाचा तुझा लेकरू द्यायचा आहे, दुसऱ्याचं नाहीये. तुझा द्यायचं आहे. तुझ्या कामातलं तुझ्याकडे काय आहे ते द्यायचं आहे. दुसऱ्याचं परमेश्वराला चालत नाहीये. कोणाचं द्यायचं आहे? कोणाचं लेकरू दिलं अब्रामाने? कोणाचं दिलेलं आहे? दुसऱ्याचं म्हणलेलं आहे का? इस्माईल बोललेला आहे का? कोणाचं अर्पण दिलेलं आहे? स्वतःचं लेकरूचं काय केलेलं आहे? 5 नंबर त्याने केलेला आहे. विश्वास ठेवला का? विश्वास ठेवला. त्याला माहित आहे की स्वर्ग माझ्यासाठी खुलणार आहे. आणि त्याच परमेश्वराने त्याला काय दिलेला? आशीर्वाद दिलेला. आणि आशीर्वाद दिला. स्वतःचं लेकरू कापायला निघालेला आहे. आज आपण म्हणतो तू दे आणि मग मी देतो. देवा तू माझं चांगलं कर, मी मग देतो. देव म्हणतो तू तसंच बस. देवाला 1st नंबर काय करायचा आहे? बोला ना, काय करायचं आहे? विश्वास तुम्ही ठेवतात.
विश्वासानंतर मग आशीर्वादाची वाट पाहतो. देवा तू दे, मग मी देतो. तोपर्यंत आशीर्वाद भेटत नाहीये. स्वतःचा ज्या वेळेला तू खर्च करत नाहीये, स्वतःचा ज्या वेळेला तू टाकत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला मला आशीर्वाद नाहीये. काय लोक तुम्ही प्रार्थनेला गेलो, मी आशीर्वाद द्यायचं नावच नाही, दशमांश द्यायचं नाही, अर्पण पण द्यायचं नाही, चर्चला काय पाहिजे झाडू पण मारायचं नाहीये, चर्चचं काम पण करायचं नाही, उशीर यायचं, 10च्या पुढं चर्च असतं काही लोकांचं. उशीर यायचं, प्रार्थनेला ऍक्टिव्हिटी काहीच करायचं नाही. अरे तुला कस काय भेटणार आहे? जोपर्यंत तू विधी तयार करत नाही, तोपर्यंत तुझ्या लेकराला तू जोपर्यंत होम बली त्याचा करायला तू सुरा उचलत नाही, तोपर्यंत तुला आशीर्वाद भेटणार. स्वतःची ताकद चर्चच्या झाडूसाठी घालायची आहे, स्वतःची ताकद वापरायची आहे, स्वतःची अक्कल चर्चसाठी वापरायची आहे, स्वतःचे डोळे चर्चसाठी वापरायचे, स्वतःचे हात परमेश्वराच्या सेवेसाठी व्हायचंय, स्वतःच काय करायचंय? अर्पण करायचं आहे. करतो का स्वतःच अर्पण? पास्टर आहेत, सिस्टर आहेत, टाकतीन चटया, करतीन ते, प्रार्थना आहे, जेवण तेच करतील, खावणं तेच करतील. तुम्हाला आशीर्वाद नको का? बोला, किती लोकांना आशीर्वाद पाहिजे? काही लोकांना नाही पाहिजे. पाहिजे का नाही? तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल, तुम्हाला माहित आहे का अब्रामामुळे कोण आशीर्वादित झालं? म्हणा त्याचा मुलगा आशीर्वादित झाला, म्हणा इसाक आशीर्वादित झाला. इसाक नंतर कोण आशीर्वादित झालेला आहे? याकोब आशीर्वादित झालेला आहे. याकोबानंतर कोण आशीर्वादित झालेला आहे? योसेफ आशीर्वादित झालेला आहे, प्रधानमंत्री झालेला आहे. कोणामुळे आशीर्वादित झाला? नातूंड, स्वतःचा मुलगा, मुलाच्या नंतर कोण आहे? नातूंड. नातूंड नंतर काय आहे? परतूंड आशीर्वादित झालं. अब्रामाला कोण झालं? म्हणा इसाक झाला. इसाक देता देताच परमेश्वर त्याला काय सांगितलं? त्याला काय आशीर्वाद, ब्लेसिंग दिलं? देता देता तुम्हाला ब्लेसिंग मिळणार आहे. कोणाचं द्यायचंय? नवऱ्याचं नाही, बायकोचं नाही, बहिणीचं नाही, भावाचं नाही, स्वतः तुझं द्यायचंय. स्वतः कामाला जा तू आणि दे दशमांश, स्वतः अर्पण दे. काय काय लोकांच्या जीवनामध्ये काहीच चांगली परिस्थिती, स्वर्गच खुलत नाही त्याच्यासाठी. का नाही खुलत? स्वतःच देतच नाहीये. तुझ्यामुळं तुझ्या लेकरून आशीर्वादित होणार नाहीये, तुझ्यामुळं तुझा नातूंड म्हणा, तुझ्यामुळं तुझा नातूंड आशीर्वादित होणार नाहीये, तुझ्यामुळं तुझा परतूंड काय होणार नाही? आशीर्वादित होणार नाही. तुझ्यामुळं तुझा निर्तुंड काय होणार नाही? आशीर्वादित होणार नाही. अब्रामापासून तर आता येशू पर्यंत किती पिढ्या झालेल्या आहे? 42 पिढ्या. म्हणा 42 पिढ्या. अब्रामानंतर कोण आलं? अब्रामाच्या संतानामधून कोण आलं? दावीद राजा झालेला आहे. त्याच्या अब्रामाच्या पिढ्यांमधून कोण आशीर्वादित झालेला आहे? दावीद राजा आशीर्वादित झाला. दावीदामधून कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. दावीद पुत्र येशू म्हटलेले. कोण आलाय? देव आलाय. देव. एवढा मोठा आशीर्वाद मिळाला. कोण आलंय? म्हणा देव आलाय, येशू आलाय. येशू आलाय. कोणामधून आलाय? आपल्यामधून काहीतरी कोणीतरी चांगलं जन्माला पाहिजे. तुम्ही काहीतरी चांगलं केलं तर तुमच्यासाठी तुमची पिढी आशीर्वादित होईल, तुम्ही आशीर्वादित होताल. अब्रामामुळे कोण आशीर्वादित झालं? इसाक. म्हणा इसाक आशीर्वादित झाला. इसाकाला नंतर कोण? इसाकाने काय दिलं? इसाकाने दशमांश दिला. त्याच्यानंतर याकोबाने दिला. याकोबानंतर कोणी दिला? त्याच्या लेकरांनी पण दिलेला असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या पिढ्याने काय केलेलं आहे? दावीद अब्रामाने ज्या आज्ञा सांगितलेल्या आहे त्या सगळ्या आज्ञा त्यांनी पाळलेल्या आहे. आमेन. हालेलुया. 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 किती लोक माझ्या बरोबर बोला हालेलुया. मग अब्रामाचं 16 वचनामध्ये सांगितलं. 16 वचनामध्ये परमेश्वराने काय सांगितलेलं आहे? परमेश्वर म्हणतो, स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीस वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तारे इतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. कोणामुळे होणार आहे?
अब्रामामुळे झालं. आपल्यामुळं. यस. आमेन. आपल्यामुळं आपली संतती कशाप्रमाणे होणार आहे? बोला ना, कशाप्रमाणे होणार आहे? बहुगुणित होणार आहे. बहुगुणित होणार आहे. आपण वांज असल्यानंतर झाड काय फळ देणार आहे का? नाही देणार. आपण वांज असल्यावर आपलं लेकरू काय असणार आहे? बोला ना, वांजच असणार आहे ते. आपण काही देत नाही तर लेकरू कसं काय देणार आहे? नाही शिकणार. आपण लेकराला शिकवतो 1 रुपया द्यायला, आणि तो लेकरू पण दुसऱ्यांना काय शिकेल? 1 रुपया द्यायला शिकवणार आहे. जा बरं हॉस्पिटलला द्या म्हणा, 10 रुपये देऊन बघा हॉस्पिटलला. मी एका हॉस्पिटलला गेलो तर मला 500 रुपये द्यावा लागले. हालेलुया. हालेलुया. किती रुपये द्यावा लागले? 500 रुपये द्यावा लागले. डॉक्टरला म्हणू शकता का तुम्ही? सांगा बरं, एवढेच पैसे बाद झालं. मग देवाच्या बाबतीत तुम्ही असं का करता? तुम्ही देवाला देत नसेल तर तुम्ही आशीर्वाद देत नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? आमेन. हालेलुया. तुमच्यासाठी तुमच्या विश्वासाने, तुमच्या अर्पणाने काय खोलला पाहिजे? स्वर्ग खोलला पाहिजे. स्वर्गामधून वाणी झाली, आणि ती वाणी म्हणजे काय आहे? कस काय वाणी झालेली आहे? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे काय करत आहे स्वर्गातून वाणी होणार आहे. आमेन. हालेलुया. काय वाणी झालेली आहे? हा, 11 मध्ये वाचा. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, हा. अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला त्यांनी काय हात टाकू केलं? नको. त्यांनी काय केलं तिथं? 9 वचन. देवाने त्याला सांगितलेल्या हा, ठिकाणी देवाने तुम्हाला आणि मला काय सांगत नाही का? सांगतो. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. पाय दुखतेत का? नाही. पाय दुखत असलं तू उभं राहू शकतो. राहू बाई, सगळे माझ्यासाठी उभे राहा. सगळे उभं राहू. देवाने त्याला सांगितलं. कोण सांगतंय तुम्हाला? आता ह्या पुढच्या हप्त्यात मी सांगेन तुम्हाला. देवाच्या सेवकाचा ऐकणं विषय होता. काय सांगितलं होतं मला? देवाचा विषय, देवाच्या सेवकाचं ऐकणं. पण ते पुढच्या हप्त्यामध्ये यांनी काय केलेलं आहे? देवाने त्याला म्हणा, देवाने त्याला. देवाने त्याला. आवाज येत नाही मला. तुम्ही नाराज आहे का? मग बोला ना. म्हणा, देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्रामाने विधी उभारली. प्रेज द लॉर्ड. कुणी सांगितलं? देवाने सांगितलेल्या ठिकाणी अब्राम काय झालेला आहे? निघून गेलेला आहे, आणि त्या मोऱ्या डोंगरावर गेलेला आहे. आणि डोंगरावर गेल्यानंतर त्याने काय केलेलं आहे? विधी तयार केलेली आहे. आमेन. हालेलुया. आज तुम्ही आणि मी प्रार्थना आराधना करतो, ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषा बोलत आहे, ज्या वेळेस तुम्ही उपवास करत आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करत आहे, तुम्ही विधी तयार करत आहे. आमेन. हालेलुया. काय तयार करत आहे? विधी तयार कर. विधी तयार करत आहे. मला विधी तयार करत आहे. आमेन. असं हलून मला विधी तयार करत आहे. हालेलुया. काय तयार करत आहे? आता विधी करायची गरज आहे का आपल्याला? सांगा ना. आ, त्यावेळेस अब्रामाने काय केलेलं आहे? त्या ठिकाणी कशाची तरी दगड बिगड असतील, दगड बिगड काहीतरी असतील, त्याची काय केले? दगड ठेवले, आणि ठेवून त्यांनी काय केली? विधी तयार केली. आणि विधी तयार केल्यानंतर त्याने काय केलेलं आहे? लाकडं रचले. आणि लाकडं रचल्यानंतर मुलाला बांधून त्याच्यावर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? सुरा उचलला. त्या वचनामध्ये सांगितलं, विधी उभारली, तिच्यावर लाकडे रचली, आणि आपला पुत्र इसाक यास बांधून विधीवरच्या लाकडावर ठेवलेला आहे. कोणाच्या पुत्राला ठेवलेला आहे? स्वतःच्या पुत्राला. तुम्ही दान कोणाचं द्यायचं आहे? स्वतःच द्यायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे ते कोणाचं करायचं आहे? स्वतःच करायचं आहे. साराला सांगितलं असेल का त्यांनी? हा, साराला काय सांगितलेलं नाही. साराला सांगितलं असतं, सारा म्हणल्या ती तू आशीर्वाद नको घेऊ. काय काय बहिणी अशाच आहेत. काय एवढे पैसे कशाला देता चर्चला? काय गरज एवढे पैसे द्यायचे? बसा खाली वाटलं तर. हा, काय काय बहिणी अशाच आहेत. देवाच्या बाबतीत करायला कशा आहेत? माग आहेत. वडतीन नवऱ्याला माग, नको करू. म्हणून अब्रामाने काय केलं? अब्रामाने देवाचं ऐकलं. देव काय म्हणतो? अरे हा, देवाने म्हटलं तुझं लेकरू घे आणि माझ्यासाठी काप.
म्हणजे किती प्रेम आहे देवा. आमेन, Praise the Lord. हालेलुया. बोला ना किती प्रेम आहे. आणि आपण कुठं प्रेम करतोय. जगावर. जगातल्या गोष्टी, सण वार महिने दिवस सणाचे गोष्टी. हा काय करतो आपण जगातल्या गोष्टीवर. जगातल्या गोष्टी. आता पास्टर बोलू बोलू ना लोक 40व्याच्या ऐवजी काय करायला लागले 39वा करायला लागले. काय करायला लागले जगातल्या गोष्टी. इथं काय सांगितलं. त्यांनी अब्रामाने काय केलं, कोणाचं ऐकलं. बोला ना, कोणाचं ऐकलेलं आहे. देवाचं ऐकलेलं आहे. देवाचं ऐकून त्याने काय केलेलं, वेदीत तयार केलेलं आहे. देवाचं ऐकून त्याने काय केलेलं आहे, तो लाकडं त्याच्यावर ठेवलेलं आहे. देवाचं ऐकून त्याने स्वतःच काय केलेलं आहे, लेकराला तो काय करायला निघालेला, कापायला निघालेला आहे. आमेन, हालेलुया. बायकोला न सांगता. तुम्ही आणि मला याच्यातून असं कळतं की तुम्ही आणि मी जे काही करायचं ते फक्त कनेक्शन कोणाला माहिती पाहिजे. म्हणा देवाला आणि मला माहिती. म्हणा देवाला असाच वरती करा, देवाला आणि मला माहिती पाहिजे. काय लोक देतात ना, आम्ही चर्चला पेन दिला, चालत साऱ्या चर्चमध्ये तिकडं सांगत बघ, पेन दिला. देव म्हणतो तुला आशीर्वाद कॅन्सल. आशीर्वाद काय कॅन्सल. याच्यामुळं कोण आशीर्वादित झालाय. पण अब्राहामामध्ये कोण आशीर्वाद झाला, 42 पिढ्या आशीर्वादित झालेल्या आहेत. कसं काय वाचा मत्स्य कृषी वर्तमानामध्ये वाचा. मत्स्य कृषी वर्तमान काढा पटापटा लवकर. एक पहिला अध्याय आणि एक वचन वाचा. अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब. ऐका 2 मिनिटं इकडे बघा माझ्याकडे. अब्रामाचा पुत्र कोण आहे, दावीद. आणि दाविदाचा पुत्र कोण आहे, दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्तापर्यंत किती पिढ्या आलेल्या आहे, 42 पिढ्या आलेल्या आहे. हालेलुया. किती पिढ्या आलेल्या आहे, 42 पिढ्या. शेजारच्याला सांगा 42. 42 पिढ्या. मग आता 42 तयार करायचं का आपल्याला आशीर्वादित होण्यासाठी. नाही. आशीर्वादित होण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वरासाठी करावा लागेल. Yes. तुम्ही करताल तर तुम्हाला आशीर्वाद भेटेल. पिढ्यान पिढ्या अशी. शारोन करेल तर शारोनला भेटेल, आमेन. आणि हा आबी करेल तर आबेला भेटेल, स्तवन करेल तर स्तवनला मिळेल. तुम्ही जे काही करणार आहे तुम्हाला ब्लेसिंग मिळेल. आमेन, हालेलुया. मग आईकडे पाहायचं का, मग आईच्या हाताकडे, आई जेव्हा देईन तेव्हा मी घेऊन येईन. तुम्हाला खाऊला काय पैसे मिळतात, लहान लेकरीकडे बघा, तुम्हाला खाऊला काय पैसे मिळतात ना, त्याच्यातून काढून ठेवा, जपून ठेवा. कोणासाठी जपून ठेवायचे, देवासाठी. तुम्ही तुमच्या हक्काचं करायचंय. आईकडे पाहत बसायचं नाही. माझे लेकरं माझ्याकडे नाही पाहती, ते त्यांना माहिती. पण ते त्यांना काही वस्तू घ्यायच्या असली ना, ते त्याच्या याच्यातून काय करतात, ती पण तशीच आहे. ती माझ्याकडे नाही पाहती. मी जेव्हा तिला देईन आणि ती तेव्हा ऑफरिंग टाकीन, नाही, तिने तिला कुठून बाजाराचे त्याचे पैसे ती जपून ठेवीन आणि ती काय करणार आहे, ऑफरिंग करणार आहे. लहान लेकरांनी काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वतःचं काय करायचं आहे, द्यायचं शिकायचं. स्वतःचं काय द्यायचं, वेळ द्यायचा. मला वेळ द्यायचा आहे, जीवन द्यायचं आहे, शरीर द्यायचं आहे, आत्मा द्यायचा आहे. देवाची हर एक गोष्ट देवाला द्यायची आहे. हे कुणी दिलेलं आहे, देवाने दिलेलं आहे, देवाला द्यायचं आहे. कुणी दिलेलं आहे, शरीर कोणी दिलेलं आहे, डोळे कोणी दिलेला आहे, कान कोणी दिलेला आहे, आत्मा कोणी दिलेला आहे, शरीरातला प्रत्येक पाठ कोणी दिलेला आहे, देवाने दिलेला आहे, देवाला द्यायचा आहे. अब्रामाला लेकरू कोणी दिलंय, हा सांगा ना, किती वर्षात दिलं, मला 100व्या वर्षी दिलं. 100व्या वर्षी अब्राम काय करू लागलेला आहे, वाट पाहू लागलेला आहे की मला आशीर्वाद मिळणार आहे. आमेन, हालेलुया. आज आपल्याला घर नाही, बंगला नाही, गाडी नाही, इस्टेट नाही, काय नाही. मग आपण म्हणायचं का, मग देवा आम्ही एवढी प्रार्थना केली, मला का भेटायचं नाहीये. तुला 100व्या वर्षी भेटल, तुला 50व्या वर्षी भेटल, तुला 20व्या वर्षी भेटल, तुला 30व्या वर्षी भेटल. तुला परमेश्वर देणारा देव आहे. आमेन, हालेलुया.
काय करणारा देव आहे? देणारा. तुला द्यायला शिकायचं अगोदर. हालेलुया. त्याच्या अगोदर काय तो देत नव्हता का? त्याच्या अगोदर देत होता, ते सांगणार मी तुम्हाला. किती पिढ्या झाल्या? पहिला अध्याय मत्स्य कृषीवर्धन पहिला अध्याय आणि 17 वचन वाचा. याप्रमाणे अब्रामापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत 14 पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत 14 पिढ्या झाल्या. कोण आलं? 42व्या पिढीमध्ये कोण आलं? येशू येशू आला. आला. आणि 28व्या पिढीला कोण आलं? दावीद आला. म्हणा दावीद आला. दावीद आला. कोण पैदा झालं? Praise the Lord. कुणी केल्यामुळं? अब्रामाने. अब्रामाने केल्यामुळं त्याच्या पिढीमध्ये राजे तयार झाले. कोण तयार झालेले? राजे. म्हणा राजे. हालेलुया. बोला ना म्हणा राजे तयार झालेला आहे. तो तारणारा जन्मलेला आहे. अब्रामाच्या पिढीमध्ये कोण आलेला आहे? तारणारा आलेला आहे. त्याचं नाव आहे येशू आहे. आणि तोच येशू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊन गेलेला आहे, पापाची क्षमा देऊन गेलेला आहे. तोच येशू तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. आमेन. हालेलुया. कोण घ्यायला येणार? येशू. कोण घ्यायला येणार आहे? येशू. येशू घ्यायला येणार आहे. आमेन. लहान लेकराला पण येशू घ्यायला येणार आहे. आमेन. मोठ्या लेकराला पण येशू घ्यायला येणार आहे. वयस्कर बहिणीला, भावाला, सगळ्यांना कोण घ्यायला येणार आहे? येशू घ्यायला येणार आहे. मला येशू घ्यायला येणार आहे. काही लोकांचा आवाज आला नाही म्हणजे जायचं नाही काय ना त्यांना. नाही जायचं का? जायचं. वरचं तिकीट किती लोकांना काढायचे? हालेलुया. मला येशू घ्यायला येणार आहे. येशू घ्यायला येणार आहे. आवाज येत नाही. येशू घ्यायला येणार येशू आहे. घ्यायला येणार आहे. येशू घ्यायला येणार आहे. येशू घ्यायला येणार आहे. येशू घ्यायला येणार आहे. काही लोकांचे डोळे इकडे आणि आवाज ऐकतात फटाकड्याचा आवाज ऐकतात. येशू घ्यायला येणार आहे. आवाज ऐकतात फटाकड्याचा. आमेन. येशू घ्यायला येणार आहे. तिकडून आवाज येतोय फटाकड्याचा. ठॉय ठॉय ठॉय. हालेलुया. हालेलुया. कोण घ्यायला येणार आहे? येशू घ्यायला येणार आहे. राजा घ्यायला येणार आहे. मेघारूढ येणार आहे. ढगावर बसून येणार आहे. घोड्यावर बसून येणार आहे. एकदा गाड्यावर बसून आलाय, आता एकदा कशावर येणार आहे? म्हणा घोड्यावर बसून येणार आहे. घोड्या टकडाक 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 घोड्यावर बसून येणार आहे. आणि तुम्हाला आणि मला आपलं रॅप्चर होणार आहे. आपलं रॅप्चर म्हणजे दोघी दळीत बसलेल्या असलेल्या बहिणी एक रॅप्चर होणार आहे. ती तयार असलेली बहीण काय होणार आहे? घेतली जाणार आहे. ब्लेसिंग कोणामुळे आले? म्हणा अब्रामामुळे आलो. अब्रामामुळे आले. अब्रामामुळे म्हणा अब्रामामुळे देव या जगात या आला. जगात आला. किती प्रेम आहे देवाचं. आमेन. हालेलुया. असं अर्पण करा की त्या अर्पणामुळे देवाला इतकं प्रेम तुमच्यावर झालं पाहिजे ना की त्याने तारणारा पाठवला. येस. हालेलुया. कोण पाठवलं? असं इतकं खुश करायचं ना देवाला, इतकं चांगलं खुश करायचं Yes, ना yes. की काहीतरी चांगली गोष्ट त्याने आपल्या Amen, जीवनात केली. hallelujah. अब्रामाने किती चांगली गोष्ट केली. स्वतःच Hallelujah. लेकरू कापायला निघलं. काय कापायला नेलं? स्वतःच लेकरू कापायला नेलं. किती वर्षी? 100 म्हातारपणी देव म्हणतो माझ्यासाठी काप नेतो. आमेन. हालेलुया. देवाला केलेलं प्रसन्न केलं त्याने आणि देवाला प्रसन्न करून परमेश्वराने खुद त्याच्या पिढीमधून जन्म घेतला. आमेन. हालेलुया. बघा ना किती मोठा आशीर्वाद, किती मोठं भाग्य आहे. येस. असा करा भाग्य. भाग्य. कुठून येणार आहे भाग्य? देवापासून. देवापासून. कुठून येणार आहे? असं करा. कुठून येणार आहे? कुठून येणार आहे? केल्याने मिळणार आहे अर्पण. केलेले मिळणार आहे. किती लोक दान देतात? हालेलुया. किती लोक दशमांश देतात? तुमचं दान आणि तुमचं दशमांश लाज आणणारं नाही पाहिजे, आमेन. शरम आणणारं नाही पाहिजे. प्रसन्न कसं पाहिजे? प्रसन्न. प्रसन्न करणारं पाहिजे. The Lord. कसं पाहिजे? प्रसन्न करणार तुम्ही पाहिजे. नका टाकू. काय गरज आहे? तुम्ही टाकले नाही काय लय मोठी माल होणार का ते 5 आणि 10 रुपयानी? कशाला टाकता? नका टाकू ना. प्रसन्न करणारं पाहिजे. काय करायचं? परमेश्वराला आनंद झाला पाहिजे. Praise the आमेन. Lord. हालेलुया. देवाच्या दासाला आणि परमेश्वर नाराज झालं पाहिजे ना, असं नाही. नका टाकू. Yes. टाकूच नका. तुम्ही करू पण नका. Yes. तुमच्या याच्याने काय लय मोठी सेवा होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. काय करायचं ना ते परमेश्वराला प्रसन्न करणारं. प्रसन्न झालं पाहिजे. आमेन. म्हणा परमेश्वराला प्रसन्न झालं. परमेश्वराला प्रसन्न करायला. कोण प्रसन्न झाला? परमेश्वर कोण प्रसन्न झाला? परमेश्वर. देव प्रसन्न झालेला आहे. आमेन. देव कसा आनंदित झालेला आहे की अब्रामाने माझ्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र सुद्धा काय केलेला नाही, राखून ठेवलेला नाहीये. आमेन. हालेलुया. 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 राखून ठेवायचं का? नाही ठेवायचं. राखून ठेवणं म्हणजे काय? हा जपून ठेवायचं. बँकेत टाकायचं. दशमांश नको. दशमांश नाही द्यायचं.
त्याच्यानंतर नाही बँकेत ठेवायचे आणि ते बँकेवालेच पळून जातात बुडाले पैसे. काय 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 करतात मग दशमांश नाही हे पाच ते वरडत राहते दरवेळेस. ते पैसेच कुठेतरी पडून जातात. ते पैसेच कुठेतरी कोणीतरी आजारी पड नाही तर कुठं काहीतरी होय तिकडे निघून जाते. मी म्हणत नाही आजारी पडणार आहे सगळे, त्रास होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे, पण ब्लेसिंग नाही मिळणार. ब्लेसिंग पाहिजे का? किती लोकांना ब्लेसिंग पाहिजे? येस. स्वतःचं द्या. आमेन. काय करा अब्रामाने काय केलं? स्वतःचं द्यायचं. त्याला कधीपासून येड आहे बघा ना. पहिलं एक अजून 15वा अध्याय 15वा अध्याय आणि 1 ते काही वचन वाचा. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तुम्हाला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तुम्हाला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस. तुझ्या पोटचा तुझा काय होणार आहे? वारस होणार आहे. आणि पोटच्याच गोळ्याला परमेश्वर काय सांगते? माझ्यासाठी त्याला मोर्या देशाच्या डोंगरावर जा आणि तिथं माझ्यासाठी काप बली दे म्हटलेला आहे. बली देणं म्हणजे स्वतःच्या इच्छा मारणं, परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं. ज्या वेळेस आपण रडत कडत देतो ना, स्वतःची इच्छा मारतो ना आणि ते करतो ना, त्यावेळेस आपली पिढी आशीर्वादित होते. नाहीतर आशीर्वादित होणार नाहीये. नाही तर म्हणा आपण काही करायचं नाही, द्यावं म्हणून द्यायचं म्हणून द्यायचं, दान द्यायचं म्हणून द्यायचं, प्रार्थनेला यायचं म्हणून यायचं, वेळेचं बंधन नाही, कशाचंच काय नाही, स्वतः नुसतं आझादीने जीवन जगायचं, इकडं तिकडं पैसा उडवायचा चालू आहे. ते लोक आशीर्वादित नाही होणार, त्यांची पिढी आशीर्वादित नाही होणार. हो, तुम्ही आणि तुमच्यामधून आणि माझ्यामधून कोण जात आहे? मी प्रार्थना करत आहे, मी माझे कुटुंब प्रार्थना करत आहे. लेकरांना काय शिकवत आहे? बोला ना. प्रार्थना शिकवत आहे. अब्रामाने काय शिकवलं? परमेश्वराच्या गोष्टी सकाला शिकवल्या. इसाकाने कोणाला शिकवलेला आहे? याकोबाला. याकोबाने कोणाला शिकवले? योसेफाला. योसेफामध्ये परमेश्वराचं भय होतं. नाही तर एखादा भाऊ असता ना, एखादा भाऊ मला असता मी पण मारीन मोठ्या भाऊ, जाऊ देतो मला खड्ड्यात टाकतो, तर मी काय त्याला सोडील का काय? असे लोक आहेत काही काही. बघा ना, बहीण भाऊ मोठा असला म्हणून काय तो मला त्रास देऊ राहिला, मला खड्ड्यात टाकतोय. योसेफ म्हणला, भावाने टाकलं तर टाकू द्या, माझा देव टाकणार नाहीये. कारण की माझ्या पंजोबाने, खापर पंजोबाने काय केलेलं आहे? देवाची आज्ञा ऐकलेली आहे. त्याला माहिती आपल्या खापर पंजोबा आपल्याला आठवतो. मग त्याला काय आठवलं नसेल का योसेफाला? सांगा ना, बोला ना, किती लोक माझ्याबरोबर आठवला नसेल का? आपल्या आजोबाचं पप्पाचं नाव अमुक अमुक, पप्पाच्या वडिलांचं नाव अमुक अमुक, त्याच्या वडिलांचं नाव अमुक अमुक. मला आजोबा पण आठवते, माझ्या आजोबा आठवते, पंजोबाने आठवत. प्रेज द लॉर्ड. मग मला तुम्हाला काय सांगायचंय? त्यांनी देवाचं काय केलेलं आहे? वाचा त्याच्यामध्ये. ते परमेश्वराने त्याला काय सांगितलं? 4 वचनामध्ये, 15:4 मध्ये. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस. तुझा पोटचा तुझा वारीस होणार आहे. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. त्याच्यानंतर त्याने काय केलं? 7 वचनामध्ये वाचा पाठ. त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खाद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? वतन कुणाचं वतन मिळालेलं आहे त्याला? देण्यामुळे, परमेश्वराचं ऐकल्यामुळे आपल्याला इथं पण वतन आहे आणि स्वर्गामध्ये पण काय आहे? वतन आहे. म्हणा 2 ठिकाणी वतन आहे. इथं पण जागा मिळेल आणि तिथं बंगला मिळेल. कोणचा बंगला मिळेल? एकदम भारी. केरळचे बंगले पण फेल जातील.
कॉलरचे असो कुडालचे बंगले फेल जातील, इतका भारी बंगला राहील आमेन, आणि हालेलुया. उत्तम बंगला मिळेल. उत्तम बंगला मिळेल. किती लोकांना बंगला पाहिजे म्हणा ना मग, असं उत्तम बंगला मिळेल. उत्तम बंगला मिळेल. बोला ना, उत्तम मिळेल. उत्तम. ज्या लोकांनी असं म्हणणार नाही ना, मला वाटतं त्याला मिळणारच नाही तिथं. मी शाप नाही देत तुम्हाला, चांगली गोष्ट सांगतो. बोला, उत्तम बंगला मिळेल. उत्तम बंगला लहान मिळेल. लेकरांना नाही पाहिजे का? पाहिजे. उत्तम पाहिजे, उत्तम बंगला मिळणार. उत्तम पाहिजे. हालेलुया. आमेन. मग त्या अब्रामाने काय केलं त्या ठिकाणामध्ये? त्यांनी परमेश्वरासाठी 9व्या वचनापासून वाचूया. त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक एडका, एक होला आणि एक पारव्याचे पिल्लू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाही. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली. त्यास अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा आणली. हे काय केलं? परमेश्वरासमोर त्यांनी काय केलं? अर्पण केलं. अर्पण केलं. या अर्पण केल्यामुळे परमेश्वराने त्याच्या संगती काय केलाय? करार केला. काय करार केला? की तुझी संतती किती वर्ष राहील? 400 वर्ष कुठं राहणार आहे? 13 वचनामध्ये वाच. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उभी होऊन तुझे राहील संतान घेऊन जाईन, व तेथल्या लोकांचे दास्य करीन. दास्य करेल. आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. 400 वर्ष लोक कुठे गेलेले आहे? गुलाम. बोला ना, कुठे गेलेले आहे? मिस्र मध्ये गेलेले. मिस्र. पण तुम्हाला माहिती आहे का, अब्रामाच्या एका अर्पणाने, ह्या अर्पण जे त्यांनी केलेलं आहे, त्या अर्पणामध्ये परमेश्वराने त्याला किती देश दिले बघा ना तुम्ही. 18 वचनामध्ये वाचा. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंत मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंत प्रवेश मी तुझ्या संतानास देतो. प्रदेश दिला त्यांनी. अजून काय सांगितलं? केनी, कनिजी, कदमोनी, हित्ती, परिजी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी, यबुशी लोकांचा प्रदेश करायला दिलेला आहे. कनान देशा जो देश दिला त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वरांनी अनेक देश दिले. अनेक ठिकाण दिलेले आहे. आमेन, हालेलुया. त्याचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं काय, अब्रामाला मग परमेश्वराने एक दासीपासून काय दिलेलं आहे? लेकरू पण दिलेलं आहे. मला माझा विषय काय आहे की अब्रामामधून इस्रायल आलेला आहे. Praise the Lord. इस्रायल देश बघा, आमेन, आजही आशीर्वादित आहे. आमेन, हालेलुया. इस्रायल मध्ये एका एका झाडावर किती फळं लागले जातात? 10 फळं लावतात तिथं एका झाडाला. आज इस्रायल मध्ये सगळ्या देशांमध्ये इस्रायल राष्ट्र काय आहे? पुढं आहे. का पुढं आहे? कारण की अब्रामाला दिलेला आशीर्वाद इस्रायलवर आहे. अब्रामाला दिलेला आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यावर आहे. हालेलुया. अब्रामाला काय आशीर्वाद दिला? की तुझी संतती मी वाळूच्या कानाप्रमाणे करीन. आमेन. कशामध्ये सांगितलेलं आहे?